तर नमस्कार मंडळी, कसे तुम्ही सगळे? मस्त मजेत आहे का? तर मी आमच्या घराच्या शेजारीच आहे बरं का. तर इथं बघा आजी सकाळपासून बघा हे जळण काढते तिथं सरपण. आता आजीचं वय किती असेल सांगा तुम्हीच कमेंट करून. आता 85. बापरे, बघा आजीचं वय 85. आमच्या सासूबाईचं वय आता सध्या कधी मला वाटतं 60च्या आसपास असेल. त्यांना आणखीन म्हणजे असं चाला येत नाही व्यवस्थित. हे आजीचं 85 वय असून बिचारी दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन झालं बघा, दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन झालंय. दोन्ही पायात गेले. मग हे कशाला करताय उगीच? पाणी तापवायला आपल्याला. मग लेख नाही ती का? लेख दोघं चिगली मिली. एक आहे त्याला रत्नागिरीला, त्याला ती दोघी सुनायच्या. आणि मग वय झालेली सुनाय मला बरोबर छान आहे. काय रे देवा, लय अवघड आहे म्हाताऱ्या माणसांचं. म्हणजे म्हातारं होणंच लय चुकीचं आहे खरं म्हणायला गेलं तर. ही लय चुकीचं आहे. मग काय हे असलं बघण्यापेक्षा गेलेलं परवडतंय. ही गाड्या गोड्या किती त्याच्या जमिनीची. कुठल्या गावाला राहत आहे? घरकुल आहे इथं गणेशनगरला. गणेशनगरच्या अलीकडे नाही. हा माहिती. याचा दवाखाना आहे बघा, सावंतचा. होय होय, तसं आहे. आमची सासूबाईची बहीण राहते की तिथं. कोणत्या गल्लीकडे? त्या देवाईबाई तकडं मग खाली आहे. ती अपंग आहे जरा पायानं. हा खाली आहे. मग खाली येते काय? मी सगळ्याचं वर आहे आम्ही. होय. आता ही न्यायचं कोण? मीच घेते. तुमच्यासारखी आलं पोरं कोणतरी मग बसून बांधायचं. काल पण तुम्हीच होता काय की? नाही परवा. होय. ते कोण आलं बाबा ठेवा म्हणायचं. मग ठेवलं म्हणजे जायचं आपलं जमा. तर बघा हे आजीचं असं आहे बघा. काय लेकर असून परतुंड नातू असून काही उपयोग नाही बघा. आपला जीव सदाशिव म्हणल्यासारखा आहे, कोण कोणाचं नसते. आता ह्या आजीचं बघा किती वाईट चालू आहे बघा परिस्थिती. ह्याला चहा प्यायचं जरी आंघोळीचं जरी म्हणलं तरी ह्याला इथनं सरपण आहे. मी मगापासून त्या खिडकीतनं बघते, आमचं घर तेव्हा तिथंच आहे, त्या खिडकीतनं बघते मी मगापासून. म्हणलं आजीला चला जरा चहा वगैरे प्यायला नेऊया. आजी ती राहू द्या, चला तिकडं चहा नाश्ता करून मग या परत. एवढं जाऊ द्या. एक मी काढून देते. थांबा, मी काढून देते की. तुम्ही बसा इकडं सावलीला, बसा इकडं. हा देते काढून. तुम्ही बसा सावलीला इकडं. या इकडे या. ताट्यात चाला येत नाही, लाकडाचा सहारा घेऊन चालते ते आजी, तरी काम करते ती. कसं कुणाला सांगायचं? कुणाला नाही सांगायचं, परमेश्वराला पण नाही सांगायचं, आपण कुणाला सुद्धा नाही सांगायचं. ही असली परिस्थिती कशी असते काय लय अवघड आहे बाबा. मला तर लय वाईट वाटते. काय तुम्हाला सांगावं. हा दोन काढते. हा इकडं व्हा तुम्ही, इकडं व्हा. असं राहू द्या ते इकडून काढते मी असं. तर आजीला देते मी जरा थोडंसं काढून घेतलं. आजीला पाण्यानं लावते. ए बाळा, आजीला घरीच नेते. मस्त चहा वगैरे पाचते, आजीला काहीतरी खायला देते आणि मग आजीला घरी लावते. अमृतचा पजा करून खायचे, मटण खायचे. जाऊ द्या आजी, कसं असतं बापाचं घर किती होतं सगळ्या घरी. बापाच्या घरी कुणी जायचा, एक भाऊ राहिला ते बरोबर जायचं. या इकडे या. पडचल हळू ना. आता हे घेऊन सावलीला बस. हा सावलीला बसा. ती द्या कोयता इकडं माझ्याकडे. जावा तिकडे सावलीला बसा. दोनच काढा, एक काढायला. हा काढते. चला मी का नाही आता देते एवढं आजीला काढून. मला पण जरा थोडंसं पुण्य लागल जरा आजीला हे सरपण काढून दिल्याबद्दल. तुम्हाला कसं वाटते कमेंटमध्ये सांगा. मी काय असं दिखावा वगैरे नाही करत आहे, कारण म्हणजे म्हाताऱ्या माणसाची परिस्थिती कशी असते हे तुम्हाला दाखवायचं आहे मला, की बाबा एवढी सगळी लोक असून सुद्धा काय उपयोगाचे नसते ते. आणि म्हणतात ना कोण कोणाचं नसते, तसं काम झालं बघा आजीचं. तर चला घेते मी आता हे तोडून एवढं. चला आता तिकडं ठेवलंय आजीचं ते सरपण. आता आजीला घेऊन चालले चहा प्यायला. हाताला लागलंय, रक्त यायला लागलंय तरी सुद्धा काढायचं. काय करायचं मला?
आमच्या आजीचं पण वय एवढं झालंय बघा, फक्त आमच्या आजीला दिसत नाही, त्यामुळे एका जागेला बसून असते. तुम्ही तर बघितलंच असेल व्हिडिओमध्ये आमच्या आजीला. तिकडं यावलीला राहते बघा आमची आजी. त्या आजीला, ह्या आजीला बघून माझ्या आजीची आठवण झाली मला. खरं तर आता गेलं ना, माझ्या आजीला भेटून येते मी आता. इकडं बघा आमची देवपूजा चालू आहे. इकडं त्यांनी आता आंघोळ केली आणि इकडं देवपूजा चालू आहे. मी तर तिकडं खाली गेलती. आता आजी लागले चहा बिस्किट खायला, पाणी वगैरे दिले. पोरगं लागले चहा करायला माझं. तर भारी वाटायला लागले. खावा खावा, बिंदास खावा, काही प्रॉब्लेम नाही. खावा, आरामशीर खावा. तुमच्याच नातीचं घर समजा. हां, लोक नाती देत नाही, पण तुम्ही कसं नाती झाले की. चला, आजी तर गेले आता. त्यांना लावलं चहा नाश्ता वगैरे. चहा बिस्किट, नाश्ता तर काय नको म्हणलंय, मग चहा बिस्किट बळबळच त्यांना दिलं. नुसतं चहा दे म्हणत होते, पण मला बिस्किट पण खावा. मस्त भारी वाटलं मला तर, एकदम भारी वाटलं. आणि घे म्हणून हो का, इकडे एवढा मोठा पसारा पडला भांड्याचा. आता तेवढे घासून घेते. आणि कसं वाटलंय बघा ते. आज म्हणजे म्हातारा माणूस झालं तर म्हाताऱ्या माणसाचं जीवन कसं असते बघा. सगळे असतात पण एक कामाचं नसते, बरोबर आहे का नाही. जी सत्य परिस्थिती आहे ती तुमच्या पुढे मांडते. कोणाला वाईट वाटेल किंवा कोणाला नाही ते आपल्याला माहिती नाही, पण जे आहे ते आहे रिअलमध्ये, बरोबर आहे का नाही. तर चला, ब्लॉग कसं वाटतंय कंटिन्यू सांगा मला बघून झाल्यानंतर ना, काय कमेंट करून सांगा. चला मग, बाय बाय.